भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. तुमच्यापैकी जर काही लोकांना असं वाटत असेल की आपण खूप पाप करतो, हे पाप कुठे धुवून निघावं, हे पाप कसं उतरवावं, तर जेव्हा सगळं कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं तेव्हा अर्जुन भावनिक झाला होता आणि त्याने कृष्णाला प्रश्न विचारला की कृष्णा, हे जे एवढे माणसं मी मारलेत, एवढे योद्धे मारलेत, हे दुश्मन मी मारले, ते दुश्मन जरी असले तरी सगळे माणसंच होते ना. आता ही माणसं मारल्याचं केवढं पाप माझ्या डोक्यावरती आलंय. मग मला आता तू एक काम कर कृष्णा, तू मला एवढं मार्गदर्शन करतोस ना, तू एक काम कर, मला असं कुठलं तरी एखादं तीर्थक्षेत्र सांग, मला कुठली तरी जागा सांग जिथे डोकं टेकवल्यानंतर माझं हे सगळं पाप धुवून निघेल, हे कुठलंही पाप माझ्या डोक्यावरती राहणार नाही. तर कृष्ण भगवानाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हाला सुद्धा अवाक व्हायला होईल. कृष्ण भगवान उत्तर आहे तेवढं स्मार्ट आहे. भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये ओवी आहे, तुम्ही जाऊन वाचा, तुम्हाला लक्षात येईल. ते असं म्हणाले की सकल तीर्थाची दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. अर्जुना, तुझ्या डोक्यावरती जर पाप आलंय असं तुला वाटत असेल तर जगातलं कुठलंही पाप धुवून काढायची क्षमता एका तीर्थक्षेत्रामध्ये आहे. त्या तीर्थक्षेत्राला तू जा, तिथं तू डोकं टेकव. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. अर्जुना, जगातली सगळी पापं धुवून काढणारं एक तीर्थक्षेत्र आहे, तिथंच तू जाय, आणि ते म्हणजे तुझ्या आई बापाचे पाय. याच्यापेक्षा वेगळं